Hello students, good day to all of you. In the last lecture we seen wholesalers, retailers. Wholesalers means those persons who make purchases in large quantities from the producers, and retailers are those persons who make purchases in small. In this lecture we are going to study types of retailers. I cleared you. Retailers means are those persons who make purchases in small quantities from whom wholesalers. पण ह्या रिटेलरचे काही टाईप्स आहेत. रिटेलर म्हणजे आपण काय बघतो, जे मार्केटमध्ये सगळ्या टाईपचे प्रोडक्ट सेल करतात ते कोण असतात? रिटेलर्स असतात. आपण जसं ग्रोसरी शॉपमध्ये जातो, ग्रोसरी शॉपमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्ट ते सेल करत असतात. सगळे टूथपेस्ट, सोप, फूड ग्रेन्स, फूड ऑइल एक्सेट्रा. म्हणजे हे ग्रोसरी शॉपचं एक्झाम्पल झालं. पण देर आर सम रिटेलर्स. There are two main types of retailers. First one, itinerant retailers, and second one, fixed shop retailers. आता त्याच्यामधला फर्स्ट टाईप आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये, इटिनरंट रिटेलर्स. So itinerant retailers are those retailers who do not have a fixed place or fixed shop for their business. Retailers have basically two types. First one itinerant and second one fixed shop. So itinerant means are those retailers who does not have fixed place. They changes their place according to the demand. जसा डिमांड जिथे असेल ते काय करतात, त्यांची प्लेस चेंज करत असतात. म्हणजे फिरते, ते एकाच ठिकाणी नसतात, सगळीकडे फिरत असतात. सो इटिनरंट रिटेलर्स आर दोज रिटेलर्स who do not have a fixed place or fixed shop. Have fixed place, so they transfer from one place to another as per their demand. आणि त्याच्यामधला फर्स्ट आहे हॉकर्स. So hawkers are one of the oldest type of retailers. They move from one place to another place, carrying goods in hand cart, moving from the city or place anywhere where they can sell easily. So this is the oldest type of retailer. खूप जुना टाईप आहे हा. आपण खूप टाईमपासून बघतो जे हँडकार्ट चालून, म्हणजेच काय, हातगाडी असते किंवा ते काय करतात, हातगाडी हँडकार्ट्स काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत असतात, एका सोसायटीमधून किंवा एका एरियामधून दुसऱ्या एरियाजमध्ये. सो दे कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर सेलिंग देअर गुड्स विथ हँडकार्ट्स, बाय युझिंग हँडकार्ट्स. हँडकार्टवरती ते कॅरी करतात त्यांचे गुड्स आणि ते काय करतात, इकडून तिकडे प्लेस चेंज करत ते काय करतात, सेल करत असतात. दे रिक्वायर लिमिटेड कॅपिटल. त्याच्यासाठी काय कॅपिटल लागत नाही, लिमिटेड कॅपिटल लागतं. दे मूव ऑन स्ट्रीट बाय शाउटिंग लाऊडली और अनाउन्सिंग द नेम्स अँड प्राइजेस ऑफ द गुड्स लाईक व्हेजिटेबल्स और स्मॉल गुड्स, टॉईज, क्लोथ्स एक्सेट्रा. मग आता हे व्हेजिटेबल्स आपण बघतो, व्हेजिटेबल हँडकार्टवाले काय करतात, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात आणि प्राइजेस सांगत असतात. फॉर एक्झाम्पल ऑनियन्स आहे किंवा बाकीचे जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांचे प्राइजेस सांगतात. फ्रूट, हाऊसहोल्ड, चीप आर्टिकल्स, बँगल्स, क्लिप्स एक्सेट्रा. In short, hawkers are those retailers, those type of retailers who use hand cart and carry goods by using hand cart and moving from one place to another place for selling their goods. ते गुड्स कोणत्या टाईपचे असतात, व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट्स असतात किंवा आर्टिकल्स असतात, स्मॉल आर्टिकल्स असतात किंवा
युटेन्सिल्स असतील, बँगल्स, क्लिप्स ह्या टाईपचं एक्सेट्रा. मग ह्यांच्या प्रायजेस ते सांगतात जोरजोरात ओढून लाऊडली, आणि ते काय करतात, ॲट्रॅक्ट करतात कस्टमर्सला. सेकंड वन, पेडलर्स. पेडलर्स आर द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ रिटेलर्स. हा पण ओल्डेस्ट फॉर्म आहे. हू कॅरी बास्केट ऑन देअर हेड. Peddlers are those who carry goods on their head in baskets or containers. For example, in our area, there is a popularity of fish they carry on head, or vegetables they carry on head by using the baskets. They deal in low quality of goods of day-to-day use on cash basis. Here, ट्रान्झॅक्शन कसं असणार आहे, ट्रान्झॅक्शन्स विल बी हेल्ड ऑन ओनली कॅश बेसिस. देर इज नो क्रेडिट फॅसिलिटी. कारण ते काय असतात, फिरत राहतात ना. म्हणजे कसं असणार आहे, डीलिंग कसं असणार आहे, कॅशमध्ये असणार आहे. सच ॲज व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फिश, युटेन्सिल्स, सोप्स एक्सेट्रा. मग हे काय करतात, कशाचा यूज करतात, दे कॅरी गुड्स बाय युझिंग and variety of goods which they carry. Next one, street traders. We familiar with the street traders. These retailers do their business on footpaths of busy street of cities and towns. They prefer crowded places like marketplaces, bus stops, railway stations, schools, colleges, etc. When we go to the, for example, by way of train, there are some stations having such type of street traders like Dadar. They set up temporary stalls on the roadside. मग त्यांचा जो हे असणार आहे, स्टॉल असणार आहे, कसा आहे, टेम्पररी असणार आहे, फिक्स नसणार आहे. आपण जो टाईप बघतोय तो कसा आहे, फिक्स आहे का. रिटेलर फिक्स शॉप रिटेलर नाही आहे. ते कसे करतात, त्यांची प्लेस चेंज करत राहतात, म्हणून इझिली ते काय करू शकतात, चेंज करू शकतात. दे सेल आयटम्स लाईक हँडबॅग्स, रेडीमेड गारमेंट्स, टॉईज, इलेक्ट्रॉनिक गुड्स एक्सेट्रा. Their prices of goods are reasonable. They do not change their place of business frequently. एखादं रेल्वे स्टेशन आहे, तर रेल्वे स्टेशनच्या आसपास हे स्ट्रीट ट्रेडर आपल्याला दिसतात. आणि ते काय करतात, ते कोणत्या टाईपचे गुड्स सेल करतात, लाईक स्मॉल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, गोट्स, टॉईज, रेडीमेड गारमेंट्स, हँडबॅग्स असतात एक्सेट्रा. दिस टाईप ऑफ गुड्स they can sell and they cannot change their business place easily or frequently. जसं डिमांड असणार आहे कन्झ्युमर्सला, तिथे जर डिमांड नसेल त्या गुड्सला तर ते चेंज करतात, त्याशिवाय ते लगेच चेंज करत नाहीत. नेक्स्ट वन, चिप जॅक्स. चिप जॅक्स हॅव इंडिपेंडंट शॉप्स हॅविंग टेम्पररी सेटअप. They keep changing places of their business depending upon responses they get from consumers. आता एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्लेसमध्ये जर त्यांना डिमांड असेल त्यांच्या गुड्सला, तर ते बरेच दिवस राहतात. फॉर एक्झाम्पल फॉर फ्यू मंथ्स, फॉर फ्यू डेज एक्सेट्रा. आणि जसा जसा डिमांड कमी होणार आहे त्यांच्या ज्या गुड्सला, तर ते काय करतात, चेंज करतात प्लेस. म्हणजे असा तो सेटअप करतात की ते लगेच इझिली ते काय करू शकतात, मूव्ह करू शकतात. Cheap jacks have a fixed shop for a particular period. They deal in variety of goods like cutlery, crockery, socks, shampoos, etc. The quality of goods is inferior. चांगली क्वालिटी नसते, पण लो स्टँडर्ड असणार आहे. टाईप नंबर 5, मार्केट ट्रेडर्स. Market traders open their shops on market days. मार्केट डेज, फॉर एक्झाम्पल समवेअर मंडे असेल किंवा ट्यूजडे. आपल्या इथं कसं असणार आहे, ट्यूजडेला मार्केट ट्रेडर्स ओपन करतात. दॅट इज ऑन डिफरंट प्लेसेस ऑन फिक्स्ड डेज. प्रत्येक ठिकाणी डिफरंट डेज असणार आहेत दिलेले, त्या डेजला ते काय करतात, तिथे त्यांचे शॉप ओपन करतात.
Usually, many villages and towns have some day of the week known as the market day. On that day, various retailers come and set their temporary shops at the particular village or town. मग आपण त्या मार्केट डेला पर्टिक्युलर डेला ते काय करतात, डिफरंट टाईप्स ऑफ रिटेलर्स कम ॲट वन प्लेस अँड सेल देअर गुड्स. मग त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी शॉप्स ओपन करतात. काही क्लोथ्सचे असतील, काही कटलरी असतील, हे आणखीन असतील, हँडबॅग्स असतील, एक्सेट्रा. They deal in various goods like vegetables, pulses, fruits, toys, spices, ready-made garments, daily utensils, etc. It is also called as weekly market. So today we studied